आई म्हणते मी लहानपणापासूनच तुळा मासा आहे. ती नेहमीच माझी काळजी करत आली. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं प्रेम दिसतं. पण कधी कधी मला असं वाटतं की मी खरंच एवढं कमकुवत आहे, कारण मी केलेल्या प्रत्येक कृतीमध्ये तिचं समर्थन दिसतं. आणि मग निर्मला वहिनीचं काय? वहिनीने एवढी मोठी चूक केली आहे का की आई तिला माफही करू शकत नाही? नाही. जर आईच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तिचंही बरोबरच आहे मला. कारण घराला वारस नाही, म्हणूनच आईच्या मनात वहिनीबद्दल थोडंसं कटुत्व असावं. पण याचा अर्थ असा नाही की वहिनी कुठे कमी पडते, कारण वासुदेव दादा नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला आहे. पण तरी आईच्या मनातील कटू भावना काही संपत नाही. आईला समजवावं की फक्त गप्प बसावं? अरे पण वहिनीच्या डोळ्यामध्ये जे दुःख दिसतंय त्याचं काय? ती कुठे जाईल, कोणाला सांगेल? वासुदेव दादा नेहमी तिच्या पाठीशी उभा आहे, पण आईचं प्रेम तिला कधी मिळेल? नाही, आता नाही, पण नंतर मी हे नक्कीच बदलेन. वहिनीसाठी नाही, वासुदेव दादासाठी सुद्धा नाही, स्वतःसाठी.